जरांगेने एक पत्रकार परिषद घेतली आणि पूर्णच्या पूर्ण डाव फिरवला। 2.5 कोटीमध्ये जरांगेंना मारण्याची सुपारी। त्याचसोबत पंकजा मुंडे थेट मनोज जरांगेंच्या बाजूने उभ्या। मनोज दादा माझा भाऊ, जर त्याला काही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल। थेट पोलीस अधीक्षकांना कॉल। नेमकं काय घडलंय, पूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मनोज जरांगे डोकेबादर माणूस आहे। त्यांनी थेट असा डाव टाकला की त्यामध्ये जे आहे धनंजय मुंडे यांचा गेम झालेला आहे। त्यांनी थेट एक पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, कॉल रेकॉर्डिंग्स, त्याचसोबत लोकेशन्स असे ढिगभर पुरावे आणले आणि थेट वाल्मिक कराडचं नाव घेत त्यांनी जे आहे थेट त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा अंदाज बांधत त्यांच्यावरती चांगलीच मोठी टीका टिप्पणी करत त्यांच्या विरोधात इतके सारे पुरावे दिलेले आहेत की थेट पंकजा मुंडे यांना देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभं राहावं लागलंय। फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने पंकजा मुंडेच नाही तर अख्खं बीड त्यांच्या बाजूने उभे राहिले। तर असं काय घडले बीडच्या राजकारणामध्ये? मनोज जरांगे पाटील एक पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषदेमध्ये ते खळबळ उडून देणारा आरोप करतात। त्या ठिकाणी ते सांगतात की माझी सुपारी देण्यात आली किंवा माझ्या सुपारीचे त्या ठिकाणी माझ्या हत्येची सुपार देण्याचा डाव रचण्यात आलेला आहे। त्यांनी अशी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस 2 आरोपींना पकडतात। 2 संशयित आरोपी ज्यांना पकडलं जातं त्यांचं थेट कनेक्शन बीड सोबत जोडलं जातं। त्यातील एक आरोपी मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचा तर दुसरा आरोपी जो आहे तो थेट धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघतो। आणि प्रकरण यावरतीच थांबत नाही तर त्यानंतर त्या ठिकाणी काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतात आणि त्यासोबत एक आरोपी जो धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो तो त्या दिवशी कुठे होता आणि त्यासोबत त्याला वापरण्यासाठी थेट धनंजय मुंडे हे गाडी का देतात, अशा बातम्या देखील समोर यायला लागतात। मेन स्ट्रीम मीडियामध्ये बातम्या वाढत जातात, प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट येत जातात, वेगवेगळे त्या ठिकाणी तर्क वितर्क लावले जातात, परंतु सगळ्यात मोठा बॉम्ब टाकण्याचं काम करतात मनोज जरांगे पाटील। ते थेट पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या हत्येच्या कटामागचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे यावरती ते शिक्कामोर्तब करतात। मग काय तर समोर स्वतःला डिफेंड करण्यासाठी धनंजय मुंडे हे देखील समोर येतात आणि त्या ठिकाणी समोर येऊन ते देखील एक पत्रकार परिषद घेतात आणि मी या ठिकाणी या प्रकरणामध्ये मला संपवण्याचा डाव रचला जातोय, मी ओबीसी मोर्चामध्ये गेलो म्हणून माझ्यासोबत असं वागलं जातंय, अशा अनेक गोष्टी ते सांगतात। आणि त्यावरतीच ते थांबत नाही तर त्या ठिकाणी ते सांगतात सीबीआय नार्को टेस्ट जे काय माझ्या बाबत करायचे ते सर्वच्या सर्व करा, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे। कुठले आरोप करणारे लोक ज्यांच्याकडे पुरावे असतील काय असतील त्यांनी समोर सादर करावे आणि त्यानंतर मी नार्को टेस्टसाठी समोर जाण्यासाठी रेडी आहे, अशा प्रकारचं ते आव्हान देतात। आणि त्यानंतर काय धनंजय मुंडे यांचं आव्हान जे आहे थेट मनोज जरांगे पाटील स्वीकारतात आणि त्यानंतर ते थेट पोलीस अधीक्षकांकडे जातात आणि त्यांना एक अर्ज देतात आणि सांगतात की माझी नार्को टेस्ट करा, जर मी खोटा ठरलो तर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे। आणि आता या ठिकाणी जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःहून पोलीस अधीक्षकाला अर्ज दिल्यानंतर आता बारी येते धनंजय मुंडेंची आणि धनंजय मुंडे यांनी स्वतःहून समोर यावं आणि त्या ठिकाणी नार्को टेस्टसाठी अर्ज करावा असं त्या ठिकाणी बोललं जात आहे। हे संपूर्ण प्रकरण घडत असताना धनंजय मुंडे स्वतःला इनोसंट किंवा स्वतः कसे त्या ठिकाणी यामध्ये ओवले जात आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्रातील जनतेने किंवा बीडमधील जनतेने त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं मानलंही असतं किंवा त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी बीड अख्खच्या अख्खं उभं देखील राहिलं असतं, परंतु यामध्ये आडसर येतो तो कराडचा। कारण कराडने जे काही प्रकरण घडलं होतं किंवा कराडचा जो काही पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-3 महिने चालला होता त्याचं डायरेक्शन थेट धनंजय मुंडे यांनी केलं होतं हे समोर आलं होतं आणि एवढ्या साऱ्या नजरा ज्या आहेत धनंजय मुंडेकडे संशयाच्या नजराने जात असतील किंवा त्यांच्याकडे पाहत असतील तर त्याच कारण आहे कराडचा पिक्चर आणि त्यांनी केलेलं त्यावेळेसचं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यासोबत महादेव मुंडे हत्या प्रकरण। हे 2 प्रकरणं शांत होता न होता तोच आता संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये ही नेमकी हत्या आहे किंवा आत्महत्या आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे कोणत्या बाजूने उभे होते किंवा त्यांनी कोणत्या साईडची त्या ठिकाणी बाजू घेतली होती, प्रकरण त्याने लावून धरलं होतं हे देखील ते विसरलेले नाही किंवा जनता या ठिकाणी विसरलेली नाही। परंतु त्या ठिकाणी डाव टाकतात धनंजय मुंडे कुठला तर ओबीसी कार्ड खेळतात। ते थेट त्या ठिकाणी सांगतात मी ओबीसी मोर्चामध्ये गेलो, ओबीसीच्या बाजूने मी उभा राहिलो म्हणून मला संपविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं असा डाव रचला जात आहे आणि ते ओबीसी कार्ड खेळत ओबीसी बांधवांना स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु त्या ठिकाणी झालं उलट, कारण त्या ठिकाणी जे आहे धनंजय मुंडे यांच्या बाजूने कोणी नाही तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने अख्खच्या अख्खं बीड उभं राहिलेलं आहे। त्या ठिकाणी आमदार खासदार कोणीही सुटलेलं नाही, सर्वच्या सर्वजण त्यांच्या बाजूने उभे राहिलेत। इव्हन त्या ठिकाणी पंकजा मुंडे ह्या देखील मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत। कारण हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्यांनी सर्वात अगोदर जालना पोलीस अधीक्षकांना कॉल केला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येमागील कटाचा जो कोणी मुख्य सूत्रधार असेल त्याला सोडायचं नाही किंवा त्याला लवकरात लवकर पकडा असं त्यांनी सांगितलं आणि त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी
थोडीशी काळजी घ्या असं देखील त्यांनी सांगितलं। आता या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांनी देखील आपण कोणत्या बाजूने उभे आहोत किंवा आपण कोणतं कार्ड खेळत आहोत हे दाखवून दिलेलं असताना आता धनंजय मुंडे यांच्यावरती अडचणींचा पहाड किंवा अडचणीचा पाऊस होताना दिसत आहे। आधीच त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यातही आता संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून मिटलेलं नाही, कृष्णा आंधळे जो काय आरोपी होता तो अजूनही सापडलेला नाही आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही गावलेला नाही, त्यामुळे हे प्रकरण आणखी पेचित होताना दिसत आहे। त्यातच आता संपदा मुंडे हे जे प्रकरण होते नेमकं हत्या की आत्महत्या हे अजूनही संपलेलं नाही आणि अजूनही धनंजय मुंडे यांच्या समोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीयेत, त्यांच्या समोर एका मागून एक अडचणी वाढताना दिसत आहे आणि त्यातच आता धनंजय मुंडे यांच्यावरती सर्वात मोठा डाव टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी थेट त्या ठिकाणी आपल्या हत्येचा डाव कोणी रचला यावरती बोलत असताना त्यांनी थेट त्या ठिकाणी जे आहे धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आणि त्यावरती ते थांबले नाही तर 2.5 कोटीमध्ये माझी सुपारी देण्यात आली होती असं देखील सांगण्यात आलं। आणि जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी 2 संशयितांना पकडलं तर त्यामधील एक संशयित थेट बीडचा आणि त्यातही धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघत आहे। तरी तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि अशाच महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हायरल बातमीला नक्कीच सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।